नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानंतर नागपुरातील अतिक्रमण हटवण्याची मोहीम जोरात सुरू आहे। आपण बघू शकतो नागपूर महानगरपालिकेच्या वतीनं नागपूर शहरातले सगळे फुटपाथ जे आहे ते या ठिकाणी मोकळे केले जात आहे, अतिक्रमण मुक्त केले जात आहे। हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। फुटपाथवर जे काही अवैध दुकानं थाटलेले आहेत, अतिक्रमण झालेलं आहे, त्यावर थेट कारवाई करण्याचं काम जे आहे ते नागपूर महानगरपालिकेच्या वतीनं सुरू आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी हे अतिक्रमण जे आहे ते या ठिकाणी हटवलं जात आहे। पोलीस संरक्षणात हे अतिक्रमण जे आहे ते या ठिकाणी हटवलं जात आहे। बघा हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। अतिक्रमण हटवण्याचा विरोध होतोय, त्यामुळे महानगरपालिकेकडनं पोलिसांची सुरक्षा जी आहे ती या ठिकाणी घेतलेली आहे। नागपूर शहरात गेल्या काही दिवसात अपघाताचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि याचं काही कारण जे आहे ते फुटपाथ जे आहे ते अतिक्रमित झालेले आहे आणि त्यामुळे हे अतिक्रमण काढण्याची मोहीम महानगरपालिकेकडनं हातात घेतली जात आहे। बऱ्याचदा लोकांचा रोष या ठिकाणी पाहायला मिळतोय, परंतु अपघातमुक्त आणि सुंदर नागपूर करण्यासाठी नागपूर महानगरपालिका प्रशासनाकडून जे आहे ते थेट कारवाई सुरू आहे, धडक कारवाई सुरू आहे। हे बघा या ट्रकमध्ये सगळे जे फुटपाथवर ठेले लागलेले आहे, इतर विक्रेते आहे त्यांचे ठेले जप्त करून केले जात आहे। बघा हे दृश्य हे महानगरपालिकेची अतिक्रमण हटाव मोहिमेची ही गाडी आहे आणि अतिक्रमण हटवून फुटपाथ जे आहे ते मोकळे केले जात आहे। नागपूर शहरामध्ये सर्वच प्रभागांमध्ये अशा प्रकारची कारवाई जी आहे ती सुरू आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन नुमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।